बी प्लस या टीमला विनंती असेल फलंदाज आपण पाठवायचे आहेत. 4 षटकांचा सामना असणार आहे. भडवल बी प्लस आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच SBCC उमरोली या दोन टीम मध्ये. चला जसा सामना सुरू होईल यस या ऐकूया. आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ शहापूर, व्हॉइस ऑफ मुरबाड आणि व्हॉइस ऑफ बदलापूर. अत्यंत टॅलेंटेड आणि नामवंत समालोचक एक लेजंड कॉमेंटेटर सोमनाथजी खाडे सरांचा आवाज आपण ऐकूया पहिल्या 4 षटकांसाठी. धन्यवाद. थँक्यू सो मच रोशनजी संते सर, ज्यांना आपण ऐकत होतात. मराठी भाषेमधनं अत्यंत सुंदर समालोचन आपल्या सर्वांच्यासाठी ज्यांनी सादर केलं. मॅडी सर आणि तुषारजी शिंदे सर, आपलं मनापासून आभार. इथे आपण पाहताय सामन्याला सुरुवात झाली आहे. बिग फाईट मॅच SBCC उमरोली त्यांना फाईट करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये जय म्हसोबा भडवळ बी प्लस या दोन संघांच्या दरम्यान कर्जत तालुक्यातील 2 ढाणे वाघ मैदानाच्या आतमध्ये झुजतायत. बदलापूरच्या नगरीमध्ये बदलापूरच्या धर्तीवरती बिग फाईट मुकाबला. इथे कट केलाय पॉइंटच्या डोक्यावरनं, फटका दमदार दर्जेदार. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर पाठलाग करेल मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. धावा मिळतील 4. इट्स अ 4. पहिल्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. सलामीची जोडी बॅटिंग करत असताना 2 आघाडीचे फलंदाज भडवळ बी प्लस या टीम साठी दोन्ही फलंदाज तुम्ही पाहताय. एका बाजूनं समीर माळी आणि दुसऱ्या बाजूनं राकेश पाटील. इथे समोरच्या दिशेला जागेवरनं लॉक केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा अद्भुत नजराणा पेश करत असताना एक टप्पा खाऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. मार्केट हलवायला सुरुवात केली आहे. पहिल्या बॉलवरती आपण पाहताय तर निश्चितच डॉट, त्यानंतरचे सलगचे 2 बॉल चौकार येत आहेत. स्कोर कार्ड वेगानं पुढे जात असताना 8 धावा धावफलकावर. चांगली मॅच रंगेल. 2 मातब्बर संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक बाजूने तुम्ही पाहताय SBCC उमरोली. अलीकडच्या काळात आपण पाहत असाल गेल्या 5-10 वर्षांमध्ये आपल्या नावाची छाप सातत्यानं क्रिकेटवरती आणि टेनिस क्रिकेट विश्वावरती ज्यांनी ठेवली आहे. कर्जत रायगडचं क्रिकेट गाजवलं, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या नावाची छाप ज्यांनी सोडली आहे. समोरच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. साहिल त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय, फेकतोय. एक सिंगल मिळेल. स्कोर कार्ड वरती एका धावेची मदत येते. धावफलक पुढे सरकेल. अतिशय दर्जेदार क्रिकेट कर्जत ग्रामीणचं क्रिकेट तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करताय. चारी बाजूला प्रेक्षक राजाची गर्दी तुम्ही पाहताय. नक्की आपण पाहताय तर दोन्ही बाजूनं कर्जतचे संघ खेळतायत. एका बाजूनं भडवळ बी प्लस, दुसऱ्या बाजूनं उमरोली. या 2 संघांच्या दरम्यान चाललेली मॅच बदलापूरच्या नगरीमध्ये बदलापूरच्या ग्रामीण धर्तीवरती हा चाललेला सामना. तरी सुद्धा बदलापूरचे दर्दी प्रेक्षक चारी बाजूला तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हे बदलापूरचे अतिशय
क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत, त्यांचं स्वागत आपण मनापासून करूयात. इथे एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, सीमारेषेच्या जवळ पकडतील, फेकतील. 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. धावफलकावरती 2 धावा जोडल्यानंतर धावफलक पुढे सरकेल. एकंदरीत तुम्ही पाहताय पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकात धावा जमल्या 11 बिनबाद. फ्रेंड्स ग्रुप मानकिवली आणि निसार भाईशेख भाईजान यांनी पाहिलेलं स्वप्न या ठिकाणी साकार होत असताना दुसरी रात्र या ठिकाणी पार पडतीये. साई एकविरा चषक 2026 मध्ये आपण आहोत. दुसरा रात्रीचा हा कडा मुकाबला मैदानात एका संघाला नमवल्यानंतर एका संघाला हरवल्यानंतर एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले 2 संघ मैदानात पाहायला मिळत आहेत. एका बाजूने एसबीसीसी उमरोली श्रीपती बाबा उमरोली आणि त्यांच्या समोर फाईट करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये जय म्हसोबा भडवळ B+ बिग फाईट मॅच. कर्जत ग्रामीणचे रायगडचे 2 संघ ठाण्याच्या धर्तीवरती येऊन बदलापूर नगरीमध्ये आपलं नशीब आजमावतायत. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती बिनबाद 11 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती साहिल लोंगले मिस्टर ISPL मैदानावरती आपल्या ग्रामीण संघासाठी, आपल्या गावच्या संघासाठी, जिथे आपला जन्म झाला, जिथे आपल्याला खेळ आपण शिकलो आणि ज्या गावासाठी आपण सुरुवात केली त्या ग्रामीण संघासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेला हा सुपरस्टार खेळाडू साहिल लोंगले गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राइक वरती बॅट्समन तयार. समीर माळी इथे आपण पाहताय एक्स्ट्रा कव्हरला फटका खेचला. सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे, त्या ठिकाणी पकडफेक करेल. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील, धावफलकाला जोडल्या जातील. निश्चितच 2 धावांच्या मदतीने धावफलक जातही जाऊन पोहोचलं 13 वरती. 13 विदाउट लॉस. बिनबाद 13 धावा. भडवळ आणि उमरोली एकाच परिसरातील, एकाच बेल्ट मधील, एकाच तालुक्यातील आणि एकाच जिल्ह्यातील रायगडचे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये झुंजतायत. झुंजार वृत्ती रायगडच्या निश्चितच रक्तात नेहमीच राहिली आहे. समोरच्या दिशेला आपण पाहताय कुठल्याही प्रकारे धाव नाहीये. साहिल लोंगले भरपूर अनुभव आता मात्र टेनिस क्रिकेटचा झालाय. ISPL मध्ये आपण पाहिलं असेल आपल्या नावाची चर्चा सातत्यानं सोडली. आपल्या गावाचं, उमरोली गावाचं नाव, कर्जत तालुक्याचं नाव, रायगड जिल्ह्याचं नाव 7 समुद्र पार ज्या खेळाडूने घेऊन गेला तो साहिल लोंगले गोलंदाजी मार्क वरती. निश्चितच आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक या ठिकाणी हाताळतोय. जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट न पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला खेळलाय. सीमारेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत. आता मात्र आपण पाहताय दोन्ही फलंदाज एकच धावेवरती समाधानी राहत आहेत. दोघांना माहिती आहे विकेट राहिली तर धावा येत राहतील. साहिल लोंगलेचं षटक धोकादायक आहे. या षटकामध्ये कमीत कमी आपली विकेट जरी शाबूत राहिली तरी सुद्धा आपण निश्चितच फाईट करू शकतोय. ही निश्चितच दोघांनाही माहिती असणारी गोष्ट आहे. समीर आणि राकेश जागेवरनं स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. साहिल लोंगलेची ही खासियत आहे. समोर पिच करतोय अगदी गुडलेन स्पॉट पेक्षाही समोर आणि त्यानंतर चेंडूला बाहेर काढतोय. तितकाच वेग राईज करून सरप्राईज करतोय. जबरदस्त डिलिव्हरी. आउट स्विंगिंग. चुकीच्या पद्धतीने आडव्या बॅटचा खेळण्याचा फटका फसलाय. नेक्स्ट बॉल. इथे कडा लागलीये विकेटच्या मागे. चांगल्या पद्धतीने जज केलं आणि एकमेकांना निश्चितच कॉल देत असताना एक सुपर झेल. फलंदाज होतोय फेल. धक्का क्रमांक 1 लागत असताना भडवळ B+ या टीमला बॅट्समन राकेश पाटील इज गॉन.
या ठिकाणी आपण पाहताय फलंदाज माघारी परतलाय. राकेश पाटीलच्या रूपानं पहिला झटका या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीम भडवळ B+ या टीमला लागला. साहिल लोंगले गोलंदाजी मार्कवरनं आपल्या खात्यातील पहिलं षटक आणि सांघिक दुसरं षटक या ठिकाणी हाताळत असताना पहिल्या षटकात 11 आल्या. त्यानंतर या षटकामध्ये आपण पाहताय 5 बॉल फेकलेत, फक्त 3 धावा इथे खर्च केल्यात. साहिल लोंगले गोलंदाजीसाठी सुपरिचित, ISPL मध्ये आपण पाहिलं असेल टेप बॉल हाताळण्यामध्ये माहीर खेळाडू आणि इथे आपल्या टीमसाठी महत्वाचं षटक हाताळतोय. पहिल्या षटकात 11 आल्या, त्यानंतर इथे आपण पाहताय निश्चितच या षटकात धावा खर्च केला फक्त 5. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 1 बाद. टोटल आपण पाहिली तर पाहायला मिळत आहे 16 धावा, 16 फॉर द लॉस ऑफ. धावफलकावरती 4 षटकांची मॅच. एका बाजूने भडवळ B+, जय म्हसोबा या नावानं संघ मैदानाच्या आतमध्ये नेहमी खेळत असतो. म्हसोबाचा आशीर्वाद त्यांना मिळेल का? तर दुसऱ्या बाजूने आपण पाहताय श्रीपती बाबा सीसी उमरोली या 2 संघांच्या दरम्यान काटिकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती टोटल आपण पाहताय 8.00 ची सरासरी. धावफलकावरती 16 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. उर्वरित 2 षटकांमध्ये धावा किती बनतील हे आपल्याला पाहायचंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 बनल्यात. ओव्हर नंबर 3 मध्ये चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो. जवळजवळ रात्रीचा 1 वाजून गेलाय आणि निश्चित उर्वरित अजून आपल्याला भरपूर मॅचेस शिल्लक आहेत. थर्ड ओव्हर, पहिलाच बॉल आडव्या बॅटनं खेळलाय. चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर आहे मिड विकेटला, पकडून फेक करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय, यशस्वी केला. 2 धावा कंप्लीट केल्या. स्कोरबोर्ड वरती 2 धावा ऍड केल्या जातील, धावफलकावरती जोडल्या जातील. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल 18 वरती. उर्वरित अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 11 चेंडूंमध्ये धावा किती जमतील हे आपल्याला पाहायचंय. बॉलर तयार, पाहिलं जाईल, चेक केलं जाईल. विष्णू शिंदे सर चेक करतायत. चेक केल्यानंतर सांगतायत यस इट इज वाईड बॉल. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा हा चेंडू अवांतर घोषित केलाय. एका धावेची मदत मिळाली. स्कोर कार्ड 19 या आकड्यावरती. गोलंदाज गणेश आलाय. तिसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. समीर माळी आणि त्याच्या साथीनं पंकज हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दोघांच्या खांद्यावरती जिम्मेदारी, जबाबदारी. इथून आपण पाहिलं तर अजूनही भरपूर खेळ बाकी आहे. 4 षटकांची मॅच. चांगला चेंडू, चांगला चेंडू. आउट स्विंगिंग डिलिव्हरी मात्र जास्त बाहेर. अंपायर डिसिजन यस इट इज वाईड बॉल. ऑफस्टंपच्या बाहेर पिच केलं आणि तिथून आपण पाहताय लेग कट करत असताना अजून बाहेर काढलं. पंचांनी दंडित केलं. हा रीच पेक्षा जास्त बाहेर असणारा बॉल वाईड बॉल. 1 धाव मिळेल. स्कोर कार्ड पुढे सरकेल. 1 धावेच्या मदतीने आपण पाहताय धावफलकावरती 1 बाद 20 धावा. 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 20 धावा. आता चेंडू आतमध्ये आणलाय. एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही बाजूला चेंडू वळवतोय. काय गोलंदाजी केली जाते. गणेशच्या माध्यमातून आपण पाहताय टप्पा खाल्ल्यानंतर यावेळेस चेंडू आतमध्ये आणलाय. लेदर क्रिकेटचा फील मैदानाच्या आतमध्ये देत असताना व्हेरी गुड बॉलिंग. गोलंदाजीचा दर्जा तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. इथे आडव्या बॅटनं खेळला. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. एक टप्पा खाऊन फिल्डर आहे मात्र अडवत असताना थोडीशी चूक केली मित्रा आणि या चुकीला माफी नाही. इट्स अ 4. विशाल दादा, भारत दादा या दोघांचंही मनापासून कौतुक आपण करू. भरपूर चांगली कामगिरी ते पार पाडतायत. अलीकडे या परिसरामध्ये एक चांगलं संगीत संयोजन विशाल दादा आणि भारत दादाच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत असतं. मध्यरात्र उलटून गेली आहे तरी सुद्धा प्रेक्षक राजाचं मनोरंजन इथे चेक केलं जाईल, पाहिलं जाईल. चेंडू चांगला आहे. इट्स अ व्हेरी गुड डिलिव्हरी. बॅटिंग करत असताना बॅट्समन समीर माळी जो सलामीसाठी आलाय अजूनही मैदानावरती चांगली फलंदाजी तो करतोय. आपल्या कौशल्याने इथे धावा जमवतोय. क्वालिटी गोलंदाजी समोरून होतीये आणि त्यांच्या विरोधात क्वालिटी बॅटिंगचा प्रदर्शन पेश करत असताना तयार. व्हेरी गुड डिलिव्हरी. गणेशचं कौतुक राहिलं मित्रांनो. मात्र हा चेंडू थोडा जास्त बाहेर काढला.
या अगोदर आपण पाहिलं असेल सुरुवातीलाच एक चेंडू अशाच पद्धतीने त्यानं काढला. असं वाटलं होतं की चेंडू चांगला आहे, मात्र ऑप्शनच्या जास्त बाहेरून निघतोय आणि अंपायरनं इथे वाईड बॉल घोषित केलाय. अवांतरचा चेंडू. 25 धावा धावफलकावर इथे फसलाय. साहिल आलाय वेगानं, चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये. निश्चितच साहिलला जसं कळालं की चेंडू कॅरी होत नाहीये, टप्पा पडून दिला, त्यानंतर उचललाय. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड 2 धावांच्या मदतीनं पुढे सरकेल. एकंदरीत आपण पाहिलं तर 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय ते 27 या आकड्यावरती. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना, मध्यरात्र उलटून गेलेली असताना सुद्धा मैदानात काटेकी टक्कर आणि तिला पाहण्यासाठी प्रेक्षक राजाची भरपूर गर्दी. गणेश गोलंदाजी करतोय, त्याला चेअरअप केलं जातंय. अगदी गुलाबी थंडी. या परिसराचा जर आपण अभ्यास करत असाल, विचार करत असाल, निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे छत्रपती संभाजी राजे क्रीडांगण दहिवली, या मैदानावरती आग लावण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. बॅट्समन खेळतोय समीर माळी आणि त्याच्या बॅट मधनं हा सुंदर गोफनीय फटका तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 6. बडवळगावचा ब्रँड षटकार. मारलाय. इथे आपण पाहताय या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती टोटल 33 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना समीर माळी खऱ्या अर्थानं आपल्या संघाची संपूर्ण बाजू एका बाजून आपल्या हातामध्ये घेत असताना, संपूर्ण जिम्मेदारी हातामध्ये घेत असताना, संपूर्ण जबाबदारी हातात घेत असताना एक एक फूल माळून खऱ्या अर्थानं एक सुंदर माला आपल्या टीमसाठी बनवतोय. अजून एक 6 मारला तर या स्पर्धेचे आयोजक निलेश दादा मराठे अर्थातच गोट्या दादा यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. बॅटिंग करत असताना बॅट्समन समीर माळी खेळतोय. चांगली बॅटिंग तो करतोय आणि त्यानं इम्प्रेस केलंय मैदानावरती सर्व प्रेक्षकांना, त्याचबरोबर मंचावरच्या मान्यवरांना आणि खास करून आमच्या संपूर्ण आयोजन समितीला तो या ठिकाणी इम्प्रेस करतोय. चांगली बॅटिंग करतोय. क्वालिटी गोलंदाजीच्या विरोधात क्वालिटी बॅटिंग या ठिकाणी पेश करत असताना व्हेरी गुड बॅटिंग. स्कोर कार्ड वरती टोटल आपण पाहताय 1 बाद 33 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 11.00 ची सरासरी. स्कोर कार्ड 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाजी मार्क वरती तयार. भावेश लोंगले आला. इथे आपण पाहताय ऑप्शनच्या बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा जरूर आलाय, मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. विकेट आली आहे. रन आउट. निश्चित त्यांना त्यांच्याकडे हा निर्णय सोपवलेला आहे. स्ट्रायकिंग एंड वरती ज्या वेळेला एष्ट्या उद्ध्वस्त केल्या त्यावेळेला बाद आहे की नाही हे चेक करायचंय. तिथे बाद नसेल तर या बाजूला चेक करा. चेंडू आपण पाहताय. या चेंडूवरती नक्की काय घडलं. भावेश लोंगले आलाय गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सेफ आहे. नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज बाद आहे. इथे आपण पाहताय फलंदाज माघारी परतलाय. स्ट्रायकिंग एंडला सेफ आहे. नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज बाद आहे. पंकजला माघारी परतावं लागेल. समीर माळी जो स्ट्राइक वरती खेळतोय, ज्याच्यासाठी त्यानं अट्टहास केला, ती स्ट्राइक त्याला मिळाली आहे. ही जमेची बाजू इथून पाहायला मिळेल. लास्ट ओव्हर शेवटचा अंतिम षटक इथे मार्गस्थ आहे. स्कोर कार्ड वरती 33 धावा. गोलंदाजी मार्क वरनं भावेश लोंगले आणि स्ट्राइक एंड वरती समीर माळी. पाहिलं जाईल, चेक केलं जाईल. ऑप्शनच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा कॉल.
अवांतरची धाव मिळेल. स्कोर कार्ड पुढे सरकेल 35 या आकड्यावरती. 35 ऑन बोर्ड. पहिला बॉल सुद्धा वाईड आहे आणि त्यानंतर हा दुसरा सुद्धा वाईड बॉल. सलगचे 2 वाईड बॉल. इथे आपण पाहताय भावेश लोंगले गोलंदाजी मार्क वरनं आपण पाहताय शेवटच्या अंतिम षटकासाठी आलाय. पहिल्या बॉलवरती वाईड प्लस रनआउट. त्यानंतर या चेंडूवरती वाईड बॉल. एकंदरीत आपण टोटल जर पाहिली तर 35 धावांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. स्कोर कार्ड वरती इथे बॅट फिरवलीये भावेश. आता मात्र टप्पा त्याला सापडलाय, सूर सापडलाय आणि अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. पहिले 2 बॉल वाईड बॉल. त्यानंतर आपण पाहता या बॉलवरती कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. समीर माळी सारखा मातब्बर फलंदाज स्ट्राईक वरती खेळतोय, त्याला सुद्धा जागेवरती खिळवून ठेवलंय गोलंदाज भावेश लोंगलेनं. लोंगले गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत. उंच गेलाय, लांबी गाठेल का हा प्रश्न आहे. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येतोय. काय जबरदस्त जजमेंट केलंय आणि सीमा रेषेवरती एक नेत्र दीपक झेल टिपलाय. फलंदाज माघारी परतत असताना निश्चितच पाहायला मिळेल. मात्र अंपायर काय सांगतायत, चेक करायचं का सर? अंपायर डिसिजन चेक करायचंय. चेक करा, बाउंड्रीवरती चेक करा सर. सीमारेषेवरती चेक केलं जाईल. उंच गेला होता. झेल टिपत असताना सेफली घेतलाय की नाही हे आपल्याला पाहायचंय. घेतल्यानंतर तो सेफली आतमध्ये आहे की नाही हे सुद्धा पाहायचंय. सीमारेषेच्या अगदी जवळ चांगल्या पद्धतीचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत. अंपायर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. ऑनफिल्ड डिसिजन बाद. फलंदाज माघारी परतेल. झटका मिळाला या ठिकाणी आपण पाहताय. तर दुसरा आणि धावफलकावरती 35 2 बाद. टॉस केला जाईल. ही इनिंग संपल्यानंतर आपला टॉस केला जाईल. कानोर आणि त्यांच्या विरोधात टीम खेळेल चांदोई. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहा. ही इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करूयात. तेजस आलाय. तेजस जामघरे ज्याच्यावरती जबाबदारी असेल. इथे आपण पाहताय महत्वाची विकेट मिळाली. ज्या फलंदाजानं खऱ्या अर्थानं सुंदर बॅटिंग केली त्याला माघारी पाठवलंय. शेवटच्या अंतिम षटकात आपण आहोत. फिनिशिंग टच. फिनिशिंग टच कोण देईल? व्हॉट अ कॅच दॅट इज. उंच झेपावला आणि त्यानंतर आपण पाहताय लांबी पाहिली आणि दूरवरती झेप मारून हा झेल टिपलाय आणि डॅनी लोंगलेनं हा झेल टिपलाय. जबरदस्त कामगिरी पार पाडत असताना एसबीसीसी उमरोली टीम साठी स्पेक्टाक्युलर कॅच. फलंदाज बाद. पस्तीस धावा. 35 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. उर्वरित 3 चेंडूंवरती धावा किती बनतील हे आपल्याला पाहायचंय. तेजस जामघरे मैदानाच्या आतमध्ये आला होता. त्याचा एक सुंदर झेल डॅनी भाई यांनी टिपला आणि निश्चितच एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज माघारी परतलाय आणि झटका मिळालाय चौथा. भावेश गोलंदाजी करत असताना 2 धावा खर्च केल्या. 2 विकेट त्यानं मिळवल्यात. संघासाठी उपयुक्त गोलंदाजी पेश करत असताना नेक्स्ट डिलिव्हरी इथे आपण पाहता. इथे सुद्धा धक्का मिळालाय. धक्का मिळालाय. डॉट बॉल यायला हवा होता मात्र विकेटच्या मागे चेंडूला
रिस्क होती आणि ही रिस्क कंप्लीट केली आहे. स्कोर कार्ड वरती एक धाव मिळेल. धावफलक पुढे सरकेल ते एकंदरीत 36 या आकड्यावरती 36 ऑन बोर्ड. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लास्ट ओव्हर, शेवटचा अंतिम षटक आणि शेवटच्या षटकामध्ये आपण आहोत. उर्वरित 2 बॉल, या 2 चेंडूंवरती धावा किती बनतील हे आपल्याला पाहायचंय. स्कोर कार्ड तब्बल पाहायला मिळतंय. एकंदरीत आपण पाहिलं तर टोटल 36 सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी उभी राहिली आहे. उर्वरित 2 बॉलवरती धावा किती बनतील हे आपल्याला पाहायचंय. स्ट्राईक वरती फलंदाज तयार उमेश. उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. उमेश आणि सूरज ह्या 2 फलंदाजांवरती जिम्मेदारी. गोलंदाजी मार्क वरनं भावेश लोंगले आपल्या निश्चितच शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न करण्याच्या तयारीत. उर्वरित 2 चेंडूंवरती धावा किती बनतील हा एक प्रश्न आहे. थोडासा आपण पाहताय दोघांमध्ये जुगलबंदी. पहिल्यांदा बॅट्समन थोडासा सेट नव्हता, तो बाजूला झाला. त्यानंतर आपण पाहताय गोलंदाज यावेळेस सेट नव्हता, तो थोडा बाजूला होतोय. एकमेकांमध्ये चांगली जुगलबंदी. कर्जत ग्रामीणचं क्रिकेट इथे पुढे सरसावलाय, खेळलाय, फटका दर्जेदार, दमदार, पुढे सरकला आणि त्यानंतर हा जबरदस्त प्रहार. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. एक्स्ट्रा कव्हरला चिरत फाडत चेंडू वरती टोटल आपण पाहताय जमल्या त्या 42 धावा, 42 ऑन बोर्ड. 42 धावा धावफलकावरती. आजच्या रात्रीमध्ये आमचे समालोचक मित्र रोशनजी संते सर, त्याचबरोबर आमचे अध्यक्ष महेशजी धुळे सर आणि आम्हाला साथ देण्यासाठी रात्री के यात्री संगमनेर वरनं तुषार शिंदे सर या ठिकाणी आले. आमच्या तिन्ही समालोचक मित्रांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. गोलंदाज भावेश आणि निश्चित त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. षटकारानंतर हा फटका दर्जेदार, दमदार आहे. 2 फिल्डर येत आहेत मात्र अडवण्यात असफल ठरलेत. फटक्यात ताकद होती आणि 2 फिल्डरची दरी भेदत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकारानंतर मिळतायत 4 धावा चौकार.
सोमनाथजी खाडे सरांचा आवाज आपण ऐकला. थँक्यू सो मच मॅडी सर. थँक्यू सो मच तुषार महाराज शिंदे सरांचा आवाज आपण ऐकला या आजच्या रात्रीमध्ये. उमरोली या टीम समोर 47 धावांचं टार्गेट आहे. चिंतामण शेठ सुरोशे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. क्या बात आहे. काल आय थिंक प्रथमेश ठाकूर यांना त्यांच्या माध्यमातून पारितोषिक देण्यात आलं होतं मॅडी सर. येस, ती रील ती स्टोरी भरपूर व्हायरल झालेली आहे. चिंतामण शेठ सुरोशे साहेब इथे उपस्थित आहेत. एक दिलदार व्यक्तिमत्व. चिंतामण शेठ आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. SBCC उमरोली या टीम समोर 47 धावांचं टार्गेट आहे. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. 24 चेंडू बनवायच्या, धावा 47. स्ट्राइक एंडला फलंदाज शरद आणि भावेश ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्कवरती अनुराग, ज्या अनुरागने पहिल्या मॅच मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू यावीस लाईन पाहावी लागणार आहे. पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय. अनोखी अदा आहे विष्णू सरांची. लेट पण थेट निर्णय आलेला आहे. वाईड बॉल. परफेक्ट यॉर्कर. बॅक टू द बॉलर. धावाची संधी आणि पाहावं लागेल काय घडले या चेंडूवरती. धावबाची संधी होती, संधीचं सोनं करू शकलं नाहीये. नाराज आहेत अनुराग, कारण की त्यांना माहिती आहे शरदच्या विकेटचं महत्व. दोन्ही संघ एकाच विभागातील आहेत. दोन्ही संघ अनेक वेळा आमने सामने आलेले आहेत, त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. 47 धावा बनवायच्या आहेत. बिनबादेक ही धावसंख्या आहे. स्ट्राइक इनला बॅट्समन शरद. ड्राइव्ह करतायत, कव्हर ड्राइव्हचा फटका आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग. या 2 धावा नक्कीच वाचवलेल्या आहेत. फिल्डर होते तेजस. 2 धावा आपल्या टीमसाठी या वाचवलेल्या आहेत तेजसने. मिळतील धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीम मध्ये. भडवल B+ आणि SBCC उमरोली. फुल टॉस, फक्त दिशा दिली. गॅप मधून चेंडू चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धन 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 करत सीमा पार. चौकार. चौकार येतोय शरदच्या बॅट मधून. शरद खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. रनआउट आणि झेल देखील ड्रॉप झाला शरदचा या इनिंग मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय. धावसंख्या धावफलकावरती आहे 8. 47 धाव बनवायच्या आहेत. 11.75च्या सरासरीने प्रति षटका मागे धावा बनवावे लागतील उमरोली या टीमला. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. लाऊड अपील करतायत LBW ची आणि अपील फेटाळली पंचांनी. विष्णू सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये.
डॉट बॉल येतोय. धावसंख्या आहे 8. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे आणि पहिल्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. चांगलं कमबॅक अनुरागने केलंय. या षटकामध्ये एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये सुरू आहे. एकाच जंगलातील दोन वाघ आमने सामने आहेत. लोअर फुल टॉस चेंडू अटेम्प्ट करतायत. त्याच्यावरती मिळते एक धाव. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 9. बनवायच्या धावा 47. 18 चेंडू शिल्लक. 38 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. SBCC उमरोली या टीमला चला फडवल B+ संघ आपण एकत्र येऊ नका. पंचांना विनंती असेल KP सर आपण सक्त ताकीद द्या. यानंतर 2 सामने खेळवायचे आहेत. काल या टाइमला सर्व सामने संपले होते 1:30 वाजता. गोलंदाज पंकज येत आहेत. चला सामना स्पीडअप करा विनंती असेल दोन्ही संघांना, खास करून भडवल B+ या टीमला. 18 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेतात. 500 पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अठरा चेंडू 38. गोलंदाजी मार्क वरती पंकज. स्ट्रायकिंगला बॅट्समन भावेश. ड्राईव्ह करतायत. ऑफ ड्राईव्हचा फटका डीप मध्ये. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. बॅकअप साठी फिल्डर आहेत. ते थोडेसे लेट आले आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती. सिंगल डबलच्या साईन धावफलक पुढे जाताना 47 धावा बनवायच्या आहेत. श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली आणि भडवल B+ या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. ड्राईव्ह करतात अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. त्याच्यावरती मिळते एक धाव. चिंतामण शेठ सुरोशे. क्या बात आहे. दिलदार मनाचा राजा माणूस चिंतामण शेठ सुरोशे यांच्या माध्यमातून आमच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं मनापासून आभार. दिलदार व्यक्तिमत्व आहेत. काल देखील त्यांच्या माध्यमातून प्रथमेश ठाकूर यांना पारितोषिक देण्यात आलं होतं आणि आज देखील आमच्यासाठी नक्कीच एक कॅश प्राइज आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांचं मनापासून मी आभार मानतो. ऑन साइड ला पिकअप स्ट्रोक इनटू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. उमरोली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. धावसंख्या आहे 18.
ड्राईव्ह करतायत. कवड्राईव्हचा फटका डीप मध्ये स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. थोडेसे फंबल झाले आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. हा दबाव आहे या सामन्याचा, त्यामुळे चुका होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 27 धाव बनवायच्या आहेत. 14 चेंडू शिल्लक. जमेची बाजू आतापर्यंत उमरोली संघाने एकही फलंदाज गमावला नाहीये. 10च्या 10 विकेट त्यांच्या हातामध्ये आहेत. ही जमेची बाजू या टीमसाठी. फुल टॉस ऑन साइडला खेळतात. टीम मध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहेत. एकच धाव मिळते चेंडूवरती. चांगली फिल्डिंग डीप मध्ये समीर होते. समीर माळी मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. 13 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. अंतिम चेंडू आलाय डॉट आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा या मॅच मध्ये 26. अरिकी येत आहेत. या तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राइक इनला बॅट्समन शरद. 7 चेंडू 15 वरती तो बॅटिंग करतोय. चांगली फलंदाजी. 200 प्लसच्या स्ट्राइक रेटने तो बॅटिंग करतोय. हे षटक फार महत्वाचं आहे. दोन्ही संघ एकाच विभागातील आहेत, त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रचंड वेग आपण पाहिलेला आहे. डॉट बॉलची समाप्ती. तटस्थ पंच आहेत, नामवंत पंच विष्णू सर आपण पाहतोय. डान्सिंग अंपायर आहेत, परंतु आज थंडी जास्त आहे, त्यामुळे काल आपण पाहिली थोडीशी कमी थंडी होती, परंतु आज कालपेक्षा जास्त थंडी आहे. 11 चेंडू शिल्लक. 26 ची गरज. डान्सिंग डाऊन द विकेट. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. मिड विकेटला एक धाव झाली कंप्लीट. धावाची संधी. विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. लागतोय पहिला धक्का श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली या टीमला.
व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ अहिल्यानगर तुषार महाराज शिंदे सर आपल्यापासून रजा घेत आहेत. त्यांना आपण देऊया त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. दहा चेंडू आणि 25 ऑन साइड ला खेळतात. स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळत्या चेंडूवरती आणि दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 पुढे जाईल 24. 24 धावा धावफलकावरती. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 23 धाव बनवायच्या आहेत. 9 चेंडू शिल्लक. चांगलं बॅटल सुरू आहे. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये. एका बाजूला धावा बनवण्यासाठी संघर्ष, दुसऱ्या बाजूला धावा रोखण्यासाठी संघर्ष. संघर्षमय क्रिकेट सुरू आहे या मॅच मध्ये. परफेक्ट यॉर्कर बॅक टू द बॉलर. धावाची संधी आणि फेकी खराब झाली, परंतु विकेट किपरचं मी कौतुक करेन. चेंडू त्याने गॅदर केला आणि स्टंपला लावलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. तेवीस धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. बनवायच्या धावा 23 या मॅच मध्ये. न्यू बॅट्समन साहिल लोंगले येत आहेत. मिस्टर ISPL ची गेली 2 सीझन आपण त्याला पाहिलेलं आहे. खऱ्या अर्थाने उमरोली गावाचं नाव संपूर्ण या महाराष्ट्र आणि या भारताच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी पोहोचवलं टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून, तो खेळाडू येतोय बॅटिंग करण्यासाठी. साहिल लोंगले. हे नाव खूप मोठं आहे या टेनिस विश्वामध्ये. 8 चेंडू बनवायच्या धावा 23. बॅटची कडा. झेल झालाय ड्रॉप. जर साहिल लोंगलेने हा सामना जिंकून दिला उमरोली या टीमला, तर दानशूर व्यक्तिमत्व चिंतामण शेठ सुरोशे यांच्या माध्यमातून तब्बल 200 रुपयांचं कॅश प्राइज मिळते. एक धावे चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 25. जिंकण्यासाठी 22 ची गरज. चेंडू शिल्लक आहे 7. बनवायच्या धावा 22 या मॅच मध्ये. अप्रतिम गोलंदाजी करतायत रिकी या तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्येला पूर्णपणे ब्रेक लावलेला आहे. मोठे फटके येत नाहीयेत. त्याचं कारण गोलंदाजी चांगली करतायत. 7 चेंडू बनवायच्या धावा 22. लोअर फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. मिल्टीला चेंडूवरती धावा 2 आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. पंचांना विनंती असेल प्रत्येक षटकामध्ये ते एकत्र येत आहेत, एकत्र येऊन देऊ नका, नाहीतर सकाळी 4 वाजतील आपल्याला. प्लीज पंच आपण सक्त ताकीद द्या.
6 चेंडू 20 ची गरज. चला सामना स्पीडअप करा केपी सर. शिंदे सर आपण बघा, शिंदे सरकार आहे, जरा आपण थोडस ताकीद द्या. 6 चेंडू 20 ची गरज. साहिल ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू लॉफ करतायत, फिल्डर आहे डीप मध्ये. कव्हर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसरीचा प्रयत्न नाहीये, थांबवलंय. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. थंड वातावरणामध्ये हा गरम सामना सुरू आहे. भडवल बी प्लस आणि उमरोली काटेकी टक्कर. बिग फाईट सामना, प्रेक्षकांचा पैसा वसुला सामना. 578 प्रेक्षक अजूनही या सामन्याचा आनंद घेत आहेत युट्यूबच्या माध्यमातून. त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे. फुलटॉस चेंडू बॅटची कडा लागते. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते चेंडूवरती. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये भडवल बी प्लस या टीमला. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल, कारण की 4 चेंडू शिल्लक. 17 ची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. 7 चेंडू 17 ची गरज आहे. 4 बॉल आणि 17. काय घडले या चेंडूवरती? एवढा वेग होता या चेंडूवरती की विकेट कीपर, बॅट्समन, शॉट, फाईन लेगचा जो फिल्डर होता तो देखील बीट झाला आणि 22च्या स्वरूपात मिळतील. या चेंडूवरती एकूण धावा 2. 3 चेंडू शिल्लक. 15 ची गरज आहे या मॅच मध्ये. रत्नदीप आणि साहिल ही जोडी आपण पाहतोय, संघर्ष करते या मॅच मध्ये. 47 धाव बनवायच्या होत्या. सुरुवात चांगली झाली होती, त्यानंतर नक्कीच अपेक्षित बॅटिंग तिसऱ्या षटकामध्ये झाली नाहीये. तिसऱ्या षटकामध्ये रिकीने टर्निंग पॉइंट षटक हाताळलं आणि सामना पूर्णपणे टर्न केला भडवल बी प्लस या टीमच्या बाजूने. 3 चेंडू 15 ची गरज. बघा 4 षटकांचा सामना आहे आणि 1 तासाच्या वरती टाइम झालेला आहे या सामन्यासाठी. पंच या गोष्टीकडे आपण देखील लक्ष द्यायचं आहे पुढील मॅच मध्ये. आणि नक्कीच बघा दुखापत होती गोलंदाजाला. आय थिंक क्रॅम्प नाही तर आय थिंक पाय लचकलेला आहे का. तीन बॉल 15. स्ट्राइक इनला बॅट्समन रत्नदीप. हा चेंडू फार महत्वाचा आहे. मोठा फटका अपेक्षित आहे उमरोली या टीमला. अपील करतायत आणि अपील फेटाळले पंचांनी. त्याच्यावरती मिळते एक धाव. 2 चेंडू शिल्लक आहेत. हाईट फॅक्टर सांगतायत पंच. बॅट कट. बॅटची कडा होती, त्याच्यावरती मिळते एक धाव. 2 चेंडू शिल्लक आहेत. 14 ची गरज या सामन्यामध्ये. आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे. एखादा चमत्कारच या मॅच मध्ये वापसी करून देईल. क्लीन बॉल. यश उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस, आय विल डेफिनेटली. फलंदाज झालाय बाद. साहिल बॅक टू द पवेलियन.
मच एक चेंडू शिल्लक, 14 ची गरज, औपचारिकता शिल्लक आहे. जवळजवळ हा सामना भडवल बी प्लस या टीमने जिंकलेला आहे. फक्त एक लिगल चेंडू आणि हा सामना फिनिश होईल. हर्षल नवीन फलंदाज आहेत आणि विकेट. शेवटच्या बॉलवरती सामना होते फिनिश आणि सामना जिंकलेला आहे भडवल बी प्लस या टीमने. अभिनंदन भडवल बी प्लस या संघ